नमस्कार, मी आहे डॉक्टर प्रियंका भांडके. नुकताच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट जिम्मा 2 आणि त्या चित्रपटात दाखवलेला पार्किन्सन्स डिसीज गैरसमज या आजाराबद्दलचे आहेत ते दूर करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमाने. पार्किन्सन डिसीज या आजारामध्ये चित्रपटामध्ये खूपच सहज आणि खूप सुंदर पद्धतीने लक्षणं सिम्पटम्स जे आहेत आजाराचे दाखवलेले आहेत, परंतु या आजारावरती उपचार उपलब्ध नाही आहेत किंवा आजारावरती ट्रीटमेंट नाही आहे असं नाही आहे, हा गैरसमज आहे. पार्किन्सन सारख्या आजारासाठी फिजिओथेरपी ट्रीटमेंट ही एक संजीवनीचं काम करते अशा प्रकारच्या रुग्णांसाठी. कारण ह्या आजारामध्ये बेसिकली क्वालिटी ऑफ लाईफ जर इम्प्रूव्ह करायची असेल तर त्याला फिजिओथेरपी ट्रीटमेंटशिवाय पर्याय नाही. ज्या पद्धतीने यात वेगवेगळे जे महत्त्वाचे सिम्पटम्स पेशंट रोज डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये फेस करतो, ज्यामध्ये मुवमेंट्स फ्रीज होतात, साध्यातल्या साध्या हालचाली जसं चहाचा कप उचलणे आणि चहा पिणे किंवा चमच्याने किंवा हाताने जेवण करणे, कंगव्याने केस विंचरणे, साडीला पिन लावणे, चालणे, उठणे, बसणे, फाईन मुवमेंट्सपासून तर ग्रॉस सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत एकतर स्लो डाऊन होतात किंवा त्या व्यक्तीला त्या रुग्णाला डिपेंडंट राहावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं यात तोल जाणे, पडणे हे खूपच कॉमन मेजर सिम्पटम्स आहेत. आणि अशा प्रकारच्या ह्या सर्व सिम्पटम्सला आटोक्यात आणण्यासाठी, त्याची तीव्रता कमी करण्यासाठी आणि त्याच प्रकारे ह्या आजारावरती मात करण्यासाठी जे आहे फिजिओथेरपी ट्रीटमेंट ही खूप महत्त्वाची असते, ज्यामध्ये स्ट्रक्चर्ड स्टेप बाय स्टेप एक्सरसाइज करणे, बॅलन्स इम्प्रूव्ह करणाऱ्या एक्सरसाइजेस, कोऑर्डिनेशन एक्सरसाइजेस, स्ट्रेचिंग, स्ट्रेंथनिंग, फ्लेक्झिबिलिटी, रेंज ऑफ मोशन यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रक्चर्ड एक्सरसाइजेस जेव्हा ती पेशंट तो व्यक्ती करतो, त्या एक्सरसाइज केल्यामुळे त्या पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ ही जी इम्प्रूव्ह होते. म्हणजेच काय की बेसिकली मी माझ्या 20 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये असे भरपूर पेशंट्स बघितलेले आहेत की त्यांचा ॲक्च्युअल प्रॉब्लेम हा पार्किन्सन डिसीज असतो, बट पेशंट ट्रीटमेंट जी सुरू करतो कॉम्प्लिकेशन्स ठीक करण्यासाठी किंवा कॉम्प्लिकेशन्स जे ह्या आजारातून उद्भवतात. काही पेशंट्समध्ये हिप जॉईंट फ्रॅक्चर होतात, तर काही पेशंट्समध्ये रिप फ्रॅक्चर, कोणामध्ये रिस्ट फ्रॅक्चर. आणि हे होण्याचं कारण काय असतं? पेशंट पडतात, तोल जातो, चालताना पेशंट हा पडतो आणि त्याचा परिणाम पुढे जे आहेत मल्टिपल कॉम्प्लिकेशन्स, हाड तुटतात, फ्रॅक्चर होतात, सर्जरी होते, त्या हाडांची, त्या स्नायूची, त्या जॉईंटची मुवमेंट पुन्हा गेन करण्यासाठी मग फिजिओथेरपी ट्रीटमेंट करावी लागते. पण तेव्हा पेशंट्सना लक्षात येतं की ॲक्च्युली आपण फिजिओथेरपी ही जर आधी केली असती तर पडण्याची जी ही टेंडन्सी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात एकतर फक्त ॲटोक्यात नाही आहेत तर त्याची सिव्हिरिटी ही कमी करता येते. कारण हा पॉईंट मला सांगण्यात खूप महत्त्वाचा वाटतो. रिझन आहे की जेव्हा पार्किन्सन सारख्या आजारामुळे एखादा व्यक्ती आजारी पडतो किंवा त्याला हा आजार होतो, तो फक्त व्यक्ती आजारी नाही होत, संपूर्ण घर आजारी होतं. फायनान्शियली, शारीरिकदृष्ट्या ती व्यक्ती आणि इमोशनली ओव्हरऑल पूर्ण फॅमिली. आणि म्हणूनच जर ती व्यक्ती, ती पेशंट जो आहे हा गैरसमज न ठेवता की ह्या आजारावर उपचार अवेलेबल नाही आहे, हे चुकीचं आहे. आणि त्याचप्रमाणे जे पेशंट्स जर फिजिओथेरपी ट्रीटमेंट करत नसतील तर मी ॲडवाईज करेल की आपण फिजिओथेरपी ट्रीटमेंट जरूर सुरू करा. किंबहुना जर काही लोकांनी ट्रीटमेंट बंद केली असेल तर प्लीज आपण प्रॉपर फिजिओथेरपी ट्रीटमेंट सुरू करणं गरजेचं आहे. कारण या ट्रीटमेंटच्या माध्यमातून आपण पुढे होणारा डिफरंट कॉम्प्लिकेशन्स जे आहेत, त्रास, ते डेफिनेटली अवॉइड करू शकतो. फक्त कॉम्प्लिकेशनच नव्हे तर ह्या आजारामुळे जेव्हा ती व्यक्ती पडते, लागतं, थोडेफार का असेना, डिपेंडन्सी सोबत का असेना, जी व्यक्ती चालत असते ती पूर्णपणे अंथरुणाला लागते, खिळते. आणि अशामुळे होतं काय की त्या व्यक्तीचा कॉन्फिडन्स कमी होतो. आणि फक्त कॉन्फिडन्स कमी होत नाही, पहिले तर ती व्यक्ती मनाने खचते. आणि जेव्हा व्यक्ती मनाने खचते तेव्हा तो आजार त्या व्यक्तीवर हावी होतो. आणि म्हणूनच पेशंटला वाटतं की आता मी तर नाही चालू शकणार, कारण आजार खूप वाढला आहे आणि याच्यावर तर उपचार पण नाही आहे. आणि जी व्यक्ती थोडंफार जी चालत असते, थोडंफार ज्या ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग करत असते स्वतःहून, ते सुद्धा पूर्णपणे बंद होतात. आणि हेच थांबवण्यासाठी आपल्याला फिजिओथेरपी ही संजीवनीसारखी मदत करते. आणि म्हणून आपण जरूर फिजिओथेरपी ट्रीटमेंट सुरू करा. कारण जेव्हा एखाद्या मोठ्या स्क्रीनवर आपण
ह्या अशा सेन्सिटिव्ह आणि इम्पॉर्टंट टॉपिकबद्दल जेव्हा बघतो त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर खूप जास्त होतो आणि ही मला वाटतं प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जर डायरेक्टर प्रोड्युसरने ह्या सिम्पटम्स पॉईंट ऑफ व्ह्यूने जो स्कूल ऑफ थॉट त्यांनी दाखवला आहे त्यासोबतच जर ट्रीटमेंट पॉईंट ऑफ राईट ट्रीटमेंट पॉईंट ऑफ जर अप्रोच दाखवला असता, बट असो ही प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि म्हणूनच मी हे माझं कर्तव्य समजते की हा गैरसमज दूर करणं हे माझं काम आहे. कारण बीइंग अ डॉक्टर, यूट्यूबर, इन्फ्लुएन्सर ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पेशंटला राईट फिजिओथेरपी ट्रीटमेंट आणि योग्य मार्गदर्शन करणे हे खूप महत्त्वाचं आहे सो दॅट ते राईट ॲक्शन घेऊ शकतात. सो ह्या गैरसमजमध्ये नका राहू की पार्किन्सन सारख्या आजारावर ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे आणि तेव्हाच आपण ह्या आजारावर खऱ्या पद्धतीने मात पण करू शकतो आणि आनंदी जीवन जगण्यासाठी, क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करण्यासाठी फिजिओथेरपी ट्रीटमेंटला पर्याय नाही. धन्यवाद.